पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवान केला, चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवानाचा अपमान केला। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दस्कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला। प्रस्तुत अभंगामध्ये आज या ठिकाणी आपल्या कर्जोले पठार या गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे। कारण तसं पाहिलं तर माझ्याकडे पाहिल्यानंतर कोणालाच वाटणार नाही की मी कीर्तनकार आहे, परंतु चला या ठिकाणी ज्यावेळेस देव प्रत्येक मानवाला जन्माला घालतो, परंतु त्या ठिकाणी कुठं ना कुठं काहीतरी उणीव ज्यावेळेस भगवंताकडून राहते त्यावेळेस एक गोष्ट भगवंताने एक जरी गोष्ट कमी दिली, परंतु तो एवढा उदार आहे, एवढा कृपाळू आहे की तो एक गोष्ट निश्चितच आपल्याला जास्त देणार। बघा, अंध माणूस असू द्या, त्याला 2 रुपये द्या, 10 रुपये द्या, 20 रुपये द्या, 50 रुपये द्या, तरी त्याच्याकडे ती ओळखण्याची ताकद दिसत नसतानाही भगवंताला त्यानं प्राप्त केलेली आहे। म्हणून या ठिकाणी
आज अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये सुंदर असा हा सोहळा हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये चालू आहे। काळभैरव काळभैरवनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये सप्ताहाचं किती वर्ष अखंड अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे ज्याला कधीही खंड नाही असा तो अखंड। म्हणजे इथे कोणालाही माहित नाही की या ठिकाणी हा सप्ताह कधी चालू झाला। परंतु आजची जी कीर्तन सेवा आहे अतिशय अट्टहासानं म्हणावं किंवा प्रेमाच्या भागातून या ठिकाणी आमचे ऋषिकेश महाराज घोले यांच्या मार्फत ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली आहे। मज पामराही काय थोरपण पायाची वाहन पायबरी या न्यायाप्रमाणे आज कीर्तनासाठी बहुश्रुत श्रोते या ठिकाणी उपस्थित आहे। जरी आपल्या कीर्तनाला गर्दी नसली तरी चालन, गर्दी करून काही उपयोग नाही, गर्दी पाहिजे थोडे पण चांगली। या ठिकाणी लई गर्दी झाली म्हणजे लई मोठा सप्ताह झाला असं काही नाही, परंतु त्या सप्ताहामधून किती लोकांवर त्याचा परिणाम झाला आणि किती लोकांनी भगवंताचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं याला म्हणतात अखंड हरिनाम सप्ताह। ठल विठल 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 बघा या ठिकाणी आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। या सप्ताहासाठी अनेक वर्षाची परंपरा आहे। तसंच त्या परंपरेनुसार चालू असणारा हा सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून चालू असणारा हा अखंड नामयज्ञ या ठिकाणी अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये चालू आहे। आणि भगवंताच्या कृपेने आपणा सर्वांना सुख समाधान या ठिकाणी मिळतच आहे। आता कोणाला दुःख मिळतं कोणाला सुख मिळतं हा दोष ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा आणि कर्माचा भोग आहे। परंतु त्यानुसार भगवंताने प्रत्येकाला जन्म दिलेला आहे आणि तो आनंदी आणि सुखी या दोनच तत्वावरती जन्म दिलेला आहे। परंतु आता प्रारब्धानुसार दुःख आणि सुख हे मिळतच राहणार आहे। परंतु आज सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये जनाबाईचा अभंग आहे, एका महिलेचा अभंग, महिला संत की ज्या खरंच या कलियुगामध्ये आजही कीर्तनाची जी परंपरा आहे की आजही काही ठिकाणी संबोधलं जातं की महिला कीर्तनकार सप्ताहामध्ये नसावेत, परंतु भगवंतानी नामस्मरण करण्यासाठी या ठिकाणी सगळ्यांना मानव जातीला जे जे मानव देहाला प्राप्त झालेत स्त्री असो अथवा पुरुष असो या ठिकाणी सगळ्यांना तो अधिकार या ठिकाणी दिलेला आहे। सकळ देवाच्या नामस्मरणाने तरुण जायचं असेल तर या ठिकाणी तरुण जाण्यासाठी भगवंतांनी या ठिकाणी नामस्मरणाचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे। या ठिकाणी लहान असो किंवा मोठा असो सकळांशी येथे आहे अधिकार। कलियुगी उद्धार हरीच्या नामी, कारण कलियुगामध्ये तरुण जायचं असेल किंवा कलियुगामध्ये जर देव प्राप्त करायचा असेल तर या ठिकाणी कीर्तन आणि नामस्मरण हेच तपसाधना योग साधना जप साधना या कलियुगामध्ये आपल्याला त्या गोष्टीनं तरुण जाता येणार नाही। त्यासाठी आपल्याला फक्त नामस्मरण ही भक्ती सांगितलेली आहे आणि जी नामस्मरण भक्ती आहे तर ती कोणाची आहे? पांडुरंग परमात्म्याची आहे। आणि तो पांडुरंग परमात्मा पंढरपूरमध्ये या ठिकाणी युगे 28 कटेवरती कर ठेवून आपल्यासाठी या ठिकाणी तो उभा आहे। आता मला वाटतं पाठीमागच्याच एकादशीला सर्वजण पंढरपूरला जाऊन आले असतील असं मी गृहीत धरतो, कारण भगवंतानी ज्या वेळेस या मानव देहाला आपल्याला प्राप्त करून दिलं त्यावेळेस आपल्याला कमीत कमी आयुष्यामध्ये संसारामधून आपल्याला प्रत्येकाला त्याच्याकडे जाण्यासाठी वेळ नाही, दर नाही महिन्याच्या एकादशीला, परंतु या ठिकाणी दोनदा पांडुरंग परमात्म्याने आपल्याला त्याच्या भेटीसाठी निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी
बोलवलेला आहे आणि तो आपली काय करतोय, वाट पाहतोय. वाट तो भगवान परमात्मा आपली त्या ठिकाणी वाट बघत असतो. परंतु वाट कोणाची बघतो, तो प्रत्येकाची वाट बघत नाही. जो निस्सीम भावनेनं आपल्याला संसारात राहून नामस्मरण करतो आणि वारकरी संप्रदायाचा जप आहे रामकृष्ण हरी. कारण जप अनेक प्रकारचे आहे, त्या जपांकडे आपल्याला जायचं नाही. आपल्याला वारकरी संप्रदायाने जो जप दिलेला आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. कारण त्याच्याशिवाय उद्धाराचं माध्यम कलियुगामध्ये दुसरं नाही. आणि ज्यांनी ज्यांनी असे कलियुगामध्ये मोजकेच भगवान परमात्मा सांगतात की माझ्या प्राप्तीचा उपाय किंवा माझी प्राप्ती जर करायची असेल तर तुम्हाला नामस्मरण हे केलंच पाहिजे. परंतु नामस्मरण ज्याच्या मुखातून घडेल त्यालाच माझी प्राप्ती होईल. आणि असे जे आहेत ज्यांनी कुठल्याही संसाराच्या भोगाच्या मागं न राहता आपला देह फक्त परमार्थासाठी जिजवला, असे आहेत ते फक्त या कलियुगामध्ये संत. आणि आज पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत नामदेव महाराज यांच्या घरी काम करणाऱ्या, घरचं काम करणाऱ्या जनाबाई, नामदेव महाराजांच्या घरी काम करणाऱ्या जनाबाईचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी या ठिकाणी निवडला आहे. विठ्ठल 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 तर बघा या ठिकाणी नामदेव महाराज कोण, तर पांडुरंगाचे ते आवडते भक्त. लहानपणापासून आईवडिलांनी मार्ग दाखविला की भगवंत तुला त्या ठिकाणी भेटेल. परंतु अज्ञान बालकांनी भगवंताची अज्ञानपणाने सेवा केली आणि अज्ञानपणाच्या सेवेमध्ये इतकी ताकद होती की नामदेवाच्या हाती दूध प्याला आणि पांडुरंग परमात्मा त्यांच्या हाती जेवणसुद्धा करला. इतके प्रिय भक्त या ठिकाणी असणारे त्यांच्या घरी आता नामदेव महाराज प्रत्येक युगामध्ये पांडुरंगाच्या बरोबरच आहे. आणि जनाबाई देखील पांडुरंगाच्या बरोबरच आहे. परंतु ह्या दोघांचंही अवतार कार्य या ठिकाणी प्रत्येक युगामध्ये जनाबाई आणि नामदेव महाराज या ठिकाणी देवाच्या सोबत होते. बघा देवाचा पहिला अवतार कोणता आहे, नृसिंह. त्यावेळेस नामदेव महाराज कोण होते, भक्त प्रल्हाद. आणि जनाबाई त्या ठिकाणी पद्मिनी नावाच्या दासी होते. बरोबर. राम अवतारामध्ये नामदेव महाराज होते अंगद. बरोबर. आणि आमच्या जनाबाई कोण होत्या, रामाला कोणी वनवासाला पाठवलं, विठ्ठला 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 म्हणजे देवाच्या प्रत्येक अवतारामध्ये, चारही अवतारामध्ये जनाबाई आणि नामदेव महाराज देवाच्या संग होतेच. त्यांचा तेवढा अधिकार होता की आज प्रस्तुत घेतलेल्या अभंगामध्ये जनाबाई देवासोबत वाद घालतात. काय करतात, वाद घालतात. आता देवासोबत वाद घालण्याचा अधिकार वास्तविक पाहता आपल्याला आहे का, नाही. देवासोबत वाद घालण्यासाठी की देवासोबत संवाद करण्यासाठी आपल्यामध्ये तेवढी शक्ती नामसाधनेच्या जोरावरती या ठिकाणी तयार झाली पाहिजे. तरच या ठिकाणी देवाशी आपण वाद घालू शकतो. तसा वाद म्हणजे काय, भांडण. परंतु या ठिकाणी देवाचं आणि जनाबाईचं भांडण आहे. वाद
देवासोबत चालू असलेला वाद आहे, परंतु त्याचं रूपक आपण प्रत्येकाने या ठिकाणी काय केलेलं आहे, भांडण. जनाबाईचं भांडण धुंद झाला तुझा. वास्तविक ते भांडण नाही, परंतु देवानी ज्यांनी खरी भक्ती केली त्याच्यावरती देव काय करतो, कोपतो. असं जनाबाईचं मत या अभंगामध्ये जनाबाई सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. चला या ठिकाणी आपण आता आपल्याकडे वेळही कमी राहिलाय, म्हणून या ठिकाणी आपण डायरेक्ट अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करू. तर बघा, अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण जनाबाईचा थोडासा परिचय बघू. या जनाबाई कोण होत्या आणि काय करत होत्या. तर बघा, ज्यावेळेस जनाबाईचे आई वडील पंढरपूरची वारी करत असताना त्यांना अनेक वर्ष मुलबाळ काहीही प्राप्त झालेलं नव्हतं, परंतु पांडुरंगाच्या समोर गेल्यानंतर जनाबाईच्या मातेने या ठिकाणी देवाकडं मागितलं. आतापर्यंत काहीही मागितलं नव्हतं, परंतु तुझी सेवा चालू ठेवण्यासाठी आमच्या पोटी काहीतरी मुलबाळ पाहिजे. त्यावर देवाने लगेच तथास्तु म्हटलं आणि त्या मातेला सांगितलं, जा तुमच्या पोटी एक सुंदर कन्या जन्माला येईल. परंतु कन्या जन्माला येईल, परंतु जन्माला आल्यानंतर 6 वर्षाची झाली की ती माझ्याकडे पुन्हा आणून घालायची. बघा, या ठिकाणी पुत्र सुख पण दिलेलं आहे आणि पुन्हा त्याची मागणीही केलेली आहे. आता आपल्याकडं जन्माला आलेलं बाळ आपल्याला किती दिवसांनी आपल्यापासून परत जाऊशी वाटतं. ते बाळ आपल्यापासून किती दिवसांनी परत जाऊशी वाटतं, कधीच नाही. परंतु एके दिवशी पंढरपूरची दिंडी वारी जनाबाईच्या घरासमोरून जात असताना जनाबाईने वडिलांना विचारलं की बाबा, हे लोक, हे वारकरी कुठं चालले आहेत. त्यावेळेस जनाबाईच्या वडिलांनी सांगितलं की जनाबाई, हे वारकरी पंढरपुराला पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललेले आहे. त्यावेळेस जनाबाई म्हणतात, बाबा आपण नाही जाऊ शकत का पंढरपूरला. त्यावेळेस तिचे वडील म्हणतात, हो आपण पण जाऊ शकतो. मग चला आपल्याला कुठं जायचं, पंढरपूरला जायचं. आणि या ठिकाणी नामघोषामध्ये जी दिंडी चालू होती त्या नामघोषामध्ये ऐकून जनाबाईच्या अंतकरणावर त्या भजनाचा, नामस्मरणाचा परिणाम झाला आणि जनाबाई, तिचे वडील, सर्व कुटुंब, आई वडील या ठिकाणी पंढरपूरच्या वारकऱ्यांमध्ये सामील झाले आणि त्या भजनाचा आनंद घेऊ लागले. त्याच भजनाचा आनंद या ठिकाणी आपण सर्वांनी घ्यायचा आहे. तर भजनाचा आनंद घेत घेत सर्व वारकरी जसं आपण करत जातो आपण करतो, परंतु आपलं भजन साधू संतांनी इतकं होत नाही. कारण आपल्याला दिवसातून 4 ठेपे, दिवसातून 4 ठेपे, नामस्मरण कमी आहे आणि ठेपे जास्त आहे आणि खाणंही जास्त आहे. जास्त खाणं झाल्यामुळं भजन होत नाही. परंतु या ठिकाणी बघा, आमचे जगद्गुरू तुकाराम महाराज किती भजन करायचे. जीवनामध्ये त्यांनी एक क्षण सुद्धा त्यांचा भजनापिना वाया गेला नाही. त्यांचा वेळ वाया गेला पण किती, म्हणजे त्यांना आलेली शिंक, जांभळी आणि खोकला, एवढा वेळ फक्त त्यांच्या जीवनामध्ये नामस्मरणाचा हुकला. तरी मी अपराधी आहे, एवढा वेळ वाया गेला तरी तुकाराम महाराज काय म्हणतात, करा क्षमा. म्हणजे माझ्याकडून ती झालेली चूक भरून काढण्यासाठी मी पुन्हा येईन, नाही जन्माला येईन, घेईन मी जन्म, येईन मी जन्म, याचसाठी देवा तुझी चरण सेवा, फक्त तुझ्या चरण सेवेसाठी मी, माझ्या जीवनातला वेळ वाया गेला त्यासाठी मी पुन्हा जन्म घेईन. कारण ती नामस्मरण माझ्याकडून पुन्हा घडावं. त्या गर्भवासाचे कितीही दुःख झाले ते मी जन्मोजन्मी ते सहन करायला तयार आहे. परंतु त्यासाठी मला पुन्हा जन्माला
घाल असं जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक सोपा दृष्टांत आहे सहज की जीवनामध्ये त्यांचं नामस्मरण शिंक जांभळी खोकला इतक्या व्यतिरिक्त गेलाच नाही. एके दिवशी महाराज बहिर्दिशेला गेले होते, परंतु बहिर्दिशेला जात असताना साधू त्यांची परीक्षा आणि नाव ऐकून त्या ठिकाणी बघण्यासाठी आले की तुकोबाची ख्याती पूर्ण जगभर पसरू राहिली. नेमकी आहे कोण हे तुकोबा आणि नेमकी करतात काय, एवढं कसं नामस्मरण त्यांचं आहे. परंतु नेमकी सकाळची वेळ होती आणि तुकाराम महाराज बहिर्दिशेला गेले होते आणि त्या ठिकाणी बसले असताना त्यांचं भजन चालू होतं. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज आपण कोणत्या जागेवरती बसलेलो आहे याचा कधीही विचार केलेला आहे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवन. आपण कोणत्या अवस्थेत आहोत, कुठं आहोत याचं भान कधीच जगद्गुरु तुकाराम महाराजांना राहिलं. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त त्यांनी देवाचं नामस्मरणच केलं. आपण म्हणून त्यांनी कधीही विचार केला नाही की आपण कोणत्या ठिकाणी आहे. फक्त भजनाला परवानगी महत्व दिलं. विठ्ठल 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 एवढा आवाज आणि आडोशाच्या जागेवरून या ठिकाणी येतोय ते त्या महात्म्याच्या लक्षात आलं. बघितलं इथे काट्या कोपाट्यांमधून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करणारं कोण आहे बो. म्हणून त्यांचं सहज लक्ष गेलं की त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना बघितलं आणि डायरेक्ट, आता तो अधिकार माझा नाही, परंतु त्या ठिकाणी त्या महात्म्याने डायरेक्ट, अरे तू वेडा आहे का, आज तू कोणत्या जागेवरती आहे आणि तू करतोय काय. आज या ब्रह्मांडाचा नायक चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलवते हरिविन, आज हे सगळं आपलं त्याच्यामुळं चालतंय आणि अशा अपवित्र ठिकाणी तू त्याचं नामस्मरण करतोय. त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं आणि जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांना काय म्हणतात, माझी माझा झाली अनावर वाचा, माझी माझा झाली अनावर वाचा, माझी माझा झाली अनावर वाचा, माझी माझा करू महात्मा. माझी ही जीभ आहे, माझी जी जीभ आहे ना, मी कोणत्या ठिकाणी आहे आणि कोणत्या जागेवरती आहे
मला काहीही भान राहत नाही, फक्त माझी जीवा फक्त त्या पांडुरंग परमात्म्याचंच नामस्मरण करते. म्हणून मी काय करू, माझे मज झाली अनावर वाचा, कारण माझ्या मनानं काय केलेलं आहे, त्या भगवंताचं नामस्मरणाचा छंद माझ्या मनाला लागलेला आहे. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज त्या संत महात्म्याला सांगतात की माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, घेतलासे. अशाच नामस्मरणाच्या जोरावरती जगद्गुरु तुकाराम महाराजांना काय न्यायला आलं, विमान. आपल्याला कोणतं विमान येईल 4 ठेपे घेतल्यानंतर सांगता येत नाही. चला, या ठिकाणी जनाबाई पंढरपूरमध्ये भजन करत भगवंताचं नामस्मरण करत या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर 3 दिवस मुक्काम घडला. आणि ज्यावेळेस सर्व वारकरी आपल्या घराकडे जायला निघाली त्यावेळेस जनाबाईनं आपल्या आईवडिलांना सांगितलं की मला आता घरी यायचं नाही. त्यावेळेस आईवडिलांनी विचार केला, एवढं लहान लेकरू या ठिकाणी कुठं राहणार, परंतु देवाला दिलेलं वचन त्या ठिकाणी दोघांनाही आठवलं. आणि त्या ठिकाणी भगवंताला हात जोडून विनंती केली की आता आमची मुलगी तुमच्या म्हणण्याप्रमाणे, पांडुरंगा तुला दिलेल्या वचनाप्रमाणे आज आम्ही ती तुमच्या स्वाधीन करत आहोत. इथून पुढे तुम्हीच तिचे मायबाप. कोण? तुम्हीच तिचे मायबाप. आणि तिचा जसा सांभाळ करता येईल तसा करा. आणि जनाबाईचे आई वडील त्या ठिकाणावरून निघून गेले. आणि रावळामध्ये जनाबाई रोज भजन करू लागल्या. परंतु एके दिवशी नामदेव महाराज त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बघितलं ही कोणाची मुलगी आहे, एवढी छोटी आणि या ठिकाणी पंढरपूरमध्ये एकटीच फिरते. म्हणून त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी जनाबाईला विचारलं. जनाबाईंनी सांगितले की महाराज या ठिकाणी माझं कोणीही नाही, तुझे आईवडील, माझे आईवडील पण नाही, मी एकटीच आहे. मग त्यावेळेस नामदेव महाराजांना तिची दया आली आणि नामदेव महाराजांनी तिला विचारलं तू माझ्या घरी येशील का. त्यावेळेस जनाबाईनं कुठलाही विचार न करता लगेच उत्तर दिला आणि नामदेव महाराजांसोबत जायला तयार झाली. परंतु माझ्या घरी आल्यानंतर तुला माझ्या घरी आल्यानंतर काम करावं लागेल असं नामदेव महाराजांनी सांगितल्यावरती जनाबाईंनी पटकन उत्तर दिलं, तुम्ही सांगाल ते काम या ठिकाणी मी करील. आणि जनाबाईला घेऊन नामदेव महाराज घरी गेले. घरी गेल्यानंतर आईला हाक मारली. आईला हाक मारल्यानंतर बघितलं की आई आजपासून ही जनाबाई आपल्या इथं राहणार आहे. जनाबाईला आधीच पस्तावा आला होता, कारण जनाबाईचं कुटुंब काय, आपलं नामदेव महाराजांचं कुटुंब काय बारीक नव्हतं. नामदेव महाराजांच्या कुटुंबामध्ये पहिलेच किती माणसं होते, 14. राजाई गो नाही दोघी सासू सुना, राजाई गो नाही दोघी सासू सुना, नाम नाम जाना बापले हो, नाम नाम जाना बापले नाम नाम जाना बापले. चार सुना, 4 मुलं, त्यांचे मुलं हे 2 जण आणि जनाबाई 15, असं 15 माणसांचं कुटुंब त्या ठिकाणी तयार झालं. आईच्या म्हणण्यानुसार, नामदेव महाराजांच्या म्हणण्यानुसार आईनं जनाबाईला आपल्या घरी ठेवून घेतलं. परंतु या ठिकाणी जनाबाई काम करण्यासाठी तयार होती. परंतु या ठिकाणी जनाबाईला 2 कामं होती. कोणती? सकाळी दळण दळणे आणि जाडलोट करणे.
मग रोज सकाळी उठल्यानंतर दळण दळायचं आणि झाडलोट करायची, एवढी 2च कामं. आणि इतर वेळेस मग भगवंताची नामस्मरण सेवा. त्यातून वेळ मिळाला तर आणि नाही मिळाला तर नाही. मग जनाबाई रोजची रोज कामं करू लागली. कोणतं काम पहिलं? दळण दळायचं. बघा त्या काळात दळण दळायला काय होतं? जातं. आता जातं कुठं गेलं माहीत नाही. आता काय आलंय? पूर्वीच्या या ठिकाणी सासा बसलेले आहेत, त्यांना आठवलं जातं, त्यांना माहीत आहे, जातं, त्यांनी अनुभव पण घेतलेला आहे. त्या जात्यावरती काय असतं? किती तळ्या असत्या मावशी? 4? 2 तळ्या. त्याला एक खुंटा असतो, त्या खुंट्यावरती हात ठेवायचा आणि ते जातं गोल फिरवायचं आणि त्याच्या कडाने धान्य टाकायचं मध्ये. तरुणांना विचारू द्या ना. म्हणजे आत्ताच्या मुलींना किंवा महिलांना जातं हे, आणि अजून काही दिवसांना जातं फक्त चित्रात पाहावं लागेल की याला जातं असे म्हणतात. आणि जातं ते दळण दळण्याची प्रक्रिया, ती दळण दळण्याची प्रक्रिया जनाबाई रोज करू लागली. आणि दळण दळत असताना जनाबाई या ठिकाणी भजन करायच्या. जनाबाई काय करायच्या? भजन करायच्या. कोणतं भजन होतं? सुंदर माझ्या जाते ग फिरते बोलते ग, सुंदर माझे जाते ग फिरते बोलते, सुंदर माझ्या जाते ग फिरते बोलते ग, सुंदर माझे जाते ग फिरते बोलते. ओ जगाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला, ओ जगाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला. गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओ गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला. असं भजन होतं का महिलांना तुमच्या काळात? जात्यावर दळण दळणारे यांना विचारतोय. आता जात्या नाही आली, गिरणी आहे, त्याच्यामुळं दळण दळणारे बदलले. त्याच्यामुळं आता दळणाचा विषय आता राहिला नाही. पूर्वी महिलाच दळण करायच्या आणि महिलाच त्या दळायच्या. आता दळणाचा डबाही दुसरंच नेतंय, दळण दळूनही दुसरंच आणतंय. त्याच्यामुळं दळणाचा विषय राहिला नाही. आताच्या सुनांची मजा आहे. पूर्वीच्या महिलांना खूप त्रास होता, आता अजिबात राहिला नाही. त्या जात्यावरती दळण दळत असताना आणि एवढी नामस आकांताने हाक मारली जेवढी आपण मारली आता, त्या आकांतेनं पांडुरंग परमात्म्यानी ऐकलं आणि जनाबाईला मदतीसाठी रोज येऊ लागला. आणि रोज आल्यानंतर जनाबाई बरोबर काय करू लागला? तो पण दळण दळू लागायचा जनाबाईला मदत म्हणून. परंतु दळण दळत असताना जनाबाई जे मागं म्हणन त्यावेळेस पांडुरंग सुद्धा काय म्हणायचे? जनाबाई काय म्हणायची? पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझे माता ग, पिता ग पांडुरंग माझा माता ग, पांडुरंग माझा पिता ग, रखुमाई माझी माता ग, पांडुरंग माझा पिता ग, माझी माता ग. ओ वेगाव कौतुक तू ये रे बा विठ्ठला, ओ वेगाव कौतुक तू ये रे बा विठ्ठला. ओ गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओ गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जनाबाई काय म्हणायची? पांडुरंग माझा पिता ग,
रखुमाई माझी माता ग. देव पण तिच्या मग काय म्हणायचं म्हणजे एवढं भजनामध्ये ताकद. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांची अवस्था होती त्याचप्रमाणे पांडुरंगाची सुद्धा अवस्था भजनामध्ये. नाव कोणाचं घेतात त्याचंच घेतात, परंतु संतांच्या भजनामध्ये देव देह भान विसरून नाचतही असतो आणि भजनही करत असतो. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचतही होता आणि नाचता नाचता देवाचं काय झालं. नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, नाचता नाचता देवाचा. होई देवाचा बोला कबीर, सावध होई देवाचा बोला कबीर, नामदेव कीर्तन करी पुढे देव, नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव. नामदेव कीर्तन करे मुडे दो, नामदेव कीर्तन करे मुडे दो, नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करे मुडे देव, एवढं देहभान विसरून जायचं. कबीर महाराजांनी मानव हात धरा, थांबा देवा पितांबर. एवढं देहभान विसरून भक्तासाठी देव भक्ती करत असतो. त्याचप्रमाणे जनाबाई सोबत सुद्धा देव रोजच्या रोज त्या ठिकाणी यायचा आणि जनाबाईला दळण दळू लागायचा. दळण दळून झाल्यानंतर मग दुसरं काम होतं. दुसरं काम कोणतं होतं. झाड लोट घरी जणी, झाडलो करे लोट करी जोडी, झाड लोट करी जोडी, पाणी वाहे चक्रपाणी, पाणी वाहे चक्रपाणी, झाड लोट करी जोडी, झाड लोट करी जोडी. झाड लोट करे लले, झाड लोट करे कधी करे. म्हणजे बघा जनाबाईला कोणती कोणती कामं करू लागला. झाडायचं काम सुद्धा देव करत होता आणि पाणी सुद्धा नामदेव महाराजांच्या घरी भरत होता. पाणी कोणाच्या घरी भरलंय. अजून नाथबाबाच्या घरी सुद्धा पाणी भरलंय. आता थोडं थांबू. नाथबाबांच्या घरी सुद्धा पाणी भरलं आणि या ठिकाणी नामदेव महाराजांच्याही घरी भरलं. परंतु एके दिवसाचा प्रसंग आहे. एके दिवशी पांडुरंग भजनामध्ये इतका दंग झाला, इतका दंग झाला, इतका दंग झाला का कधी पहाट झाली आणि काकड्याची वेळ आली कळालं सुद्धा नाही. परंतु काकड्याची वेळ झाल्यानंतर इकडे वारकरी कुठं आलेत. रावळात आले. रावळात आल्यानंतर बघितलंय. रावळात आल्यानंतर इकडं जनाबाईला जाग आली आणि पांडुरंगालाही जाग आली. परंतु या ठिकाणी जाग आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं का आता वारकरी कुठं आले असतील, मंदिराजवळ आले असतील, मला जनाबाई या ठिकाणी गेलं पाहिजे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि सहज अचानक उठले आणि जसे उठले तसे मंदिराकडं गेले. परंतु जात असताना त्या ठिकाणी भरजरी रत्नाचा हार आणि शालू अंगावरचे अलंकार त्या ठिकाणीच राहिले आणि घाईमध्ये जनाबाईची शाल घेऊन किंवा गोधडी घेऊन त्या ठिकाणावरून निघून गेले आणि आपल्या रावळामध्ये जाऊन उभे राहिले. परंतु या ठिकाणी
वारकरी आले. वारकरी आल्यानंतर त्यांनी बघितलं की पांडुरंगाच्या मूर्तीवरती अलंकार नाही, शेला नाही आणि ही गोधडी कुठून आली. परंतु त्यांच्या लक्षात आलं, त्यावेळेच्या भक्तांच्या लक्षात येत होतं की पांडुरंग नेमकी कोणाला भेटायला जातो. आता आत्ताच्या भक्तांच्या लक्षात राहत नाही की आपण कोणाला भेटायला जातो. पांडुरंग तर भेटायला येऊ शकत नाही. कलियुगामध्ये सगळ्यांना आला आहे, आपल्याला काय येणार नाही. परंतु आपली भजनाची ताकद तेवढी नाही. म्हणून आपल्याला फक्त कलियुगामध्ये उद्धरून जायचं असेल तर फक्त नामस्मरण. कारण प्रपंचामध्ये राहून परमार्थ होणार नाही. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी प्रपंचाचा त्याग केल्यानंतरच परमार्थाच्या सेवेचं फळ त्यांना प्राप्त झालं. जनाबाईंनी ते आयुष्यभर परमार्थच केला म्हणून ती देवाच्या कायम सान्निध्यात आहे. नामदेव महाराज सुद्धा देवाच्या सान्निध्यात आहे. परंतु आपलं कसं झालंय, सावडीचा परमार्थ झालाय, सवड कोणालाच नाही. आता या ठिकाणी कीर्तन आहे, सगळ्या गावामध्ये फक्त एवढीच लोक आहेत का? नाही, भरपूर लोक आहेत. कमीत कमी 2-3 हजार लोक असायला पाहिजेत. आता इथं वरचा शून्य काढला तेवढे पण नाही आहेत. परंतु असो, जे आहेत त्यांना कमीत कमी परमार्थाची ताकद, देवाची सेवा ही कळती, त्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित आहे. परंतु यातही आता या ठिकाणी 2 तास आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपलं कीर्तनामध्ये लक्ष आहे का? नाही. कोण उठतंय, बाहेर जातंय, कोण इथं बसलंय, कोणच्या डोक्यात काय आहे, कडाच्या कोपऱ्यामध्ये तिकडं पुडी काढली, चुनाय लावलाय, बाबा तो चालू दे, उभा राय, नाही तर बसून घे. आमचं काम, आम्ही 2 तास थांबणार आणि आम्ही जाणार. म्हणजे आपलं भजन, नामस्मरण देवापर्यंत पोहोचत नाही. आपला परमार्थ सवडीचा आहे. आपल्याकडं कसं आहे, सोमवार आला, नम शिवाय ओम नम शिवाय, हरि हरि बोले नम शिवाय, शिवाय ओम शिवाय, हर नमः शिवाय. अफाट भक्ती शंकराची. सोमवारी संध्याकाळपर्यंत भगवान शंकराला पाणी ओतू ओतू पर संध्याकाळपर्यंत शेवळ आणतो. मंगळवारी सकाळी उठलात, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, अनंत निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दाना लागुनी, महिषासुर मर्दाना लागुनी, महिषासुर मर्दना लागली, महिषासुर मर्दना लागली. त्रिविध तापाची करावया जाडली, त्रिविध तापाची करावया जाडली, तापाची करावया दाडणे, तापाची करावया दाडणे. भक्ताला घे तू भावाची निर्वाणी, भक्ताला घे तू भावाची निर्वाणी, आईचा दोघवा मागे रे, आईचा दोघवा मागे रे, आईचा दोघवा मागे रे, आईचा दोघवा मागे रे, दोघवा मागे रे, आईचा दोघवा मागे रे, आईचा दोघवा मागे रे, आईचा दोघवा मागे रे, दोघवा मागे रे. नाही, इथं नाही आई. इथं आई आली नाही. बऱ्याचशा ठिकाणी आई येते. आई कधी कधी अशी तिथं देवीला शिव्या देते. एवढी भक्ती कठीण झाली आपली. तुम्ही बघा ते दत्त जयंतीच्या टायमाला त्या येवल्याच्या आंगडे मंदिर आहे, दत्ताचं शिंगवे म्हणून, त्या ठिकाणी बघा दत्त जयंतीच्या दिवशी इतकी अफाट गर्दी असते तिथं. आणि त्या ठिकाणी आपण प्रत्येकजण बारीला असतं. परंतु एखादा भक्त असा अचानक जागा होतो, छे, इतका उड्या मारीत जातो,
तर पार सगळ्यांच्या अगोदर दर्शनासाठी तिथं. आणि तिथं गेल्यानंतर दत्ता पुढं म्हणतो, बोल बालका. दत्त्या छे, अरे तो कोणी, तू कोणी, सकाळी आंघोळ करीत नाही तू, त्याला दत्त्या म्हणतो. ज्याचं ब्रह्मांडाचा नायक आहे त्याला दत्त्या म्हणतो. आपल्या अंगात कुठं देव आहे का? आपल्या अंगात देवत नाही म्हणून देव येतोय, देव नाही म्हणून देव येतोय. ज्यांच्या हृदयामध्ये आहे त्यांच्या अंगात कधी आलाच नाही. जनाबाईच्या आला नाही, मीराबाईच्या आला नाही, तुकाराम महाराजांच्या आला नाही. त्यांनी जर असं केलं असतं तर त्यांचं नावसुद्धा आतापर्यंत राहिलं नसतं. परंतु त्यांनी नामस्मरणाच्या जोरावर ती भक्ती केली आणि देवाची प्राप्ती करून घेतली. परंतु आपल्याकडून तशी भक्ती घडती का नाही? मंगळवार संपला का बुधवारी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल बोलावा करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, इने सोच मन ये राव बरे. हातामध्ये माळ घेणार, विठ्ठल 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 विठ्ठल, संध्याकाळपर्यंत चालणार. माळ खुटीला अटकून दिली. बुधवारी गुरुवारी लगेच शिर्डीचे साईबाबा दत्ताचा भक्त व्हा. गुरुवारी गेला का शुक्रवारी पुन्हा आईचं भज, शुक्रवारी गेला का शनिवारी अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. झालं. रुईच्या पानाची माळ करणार, खाली पायापर्यंत लोंबत चालली ती, हातात तांब्या, पायातही गुतती, तर तीच माळ मारुतीला आणून घाली. तू लाता मारीत उडीत चालत होती माळ रुईची. काय आपला परमार्थ आहे? तेवढा परमार्थ आपल्याच्यानं होणार नाही. त्याच्यामुळं आपण फक्त जेवढं संसारात राहून जेवढं काम करताय त्या कामात फक्त तेवढंच करा. नांगर चालू आहे ना, नांगरताना बावशाचं काय झालं आणि संप्याचं काय झालं याचा विचार करू नका. राम राम, त्याचं काय व्हायचं ते होणार आहे. पण तुझ्या रविनाथ राम करून घे आणि त्या तुझे करतोय त्या कामाला भगवंत निश्चितच तुला फळ देणार. पण तू संपाचं आणि रामाचं जर बघितलं तर हाय ते जळून जाणार. म्हणजे आपण, मला एक सांगा, महिलांना तुम्ही सांगा, तुम्ही शेतीमध्ये दिवसभर काम करतात ना सगळं? मग हो म्हणा, झोपल्या का काय आहे का नाही? जागा आहे. मग शेतीमध्ये दिवसभर काम करत असताना तुम्ही देवाचं नामस्मरण करता का लोकांची कुटाणी करते? जवळजवळ 80%. कसा देव प्राप्त होईल? अजिबात नाही. मग देव शेतीमध्ये आमच्या सावता महाराजांनी प्रत्येक फळामध्ये वनस्पतीमध्ये पांडुरंगाला बघितलं आणि त्या वनस्पतीकडं पाहून कांदा मुळा भाजी याला विठाई मानलं आणि तिथंच राहून कधीही पंढरपूरला गेले नाही. परंतु माझा विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा कोणाला भेटायला आला? कशाच्या जोरावर? नामस्मरणाच्या जोरावर. मग आपण शेतीमध्ये काम करत असताना देवाचं नाव घ्यायला अडचण काही?
लोकांचे कुटाने करण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण केलं तर निदान नाही बाकीच्यांचं पण आपलं तर भलं होईल ना. मग तेवढंच करा फक्त. कामामध्ये काम, 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 कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, राम राम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम, 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 किती सोपं आहे. फक्त राम म्हणायचे. आपल्या जीवनातलं सर्व काम फक्त रामनामाच्या ताकदीनंच निघून जाईल. परंतु आपल्याला तेवढा वेळ नाही मिळत नाही. त्यालाही कारण आहे. पूर्वजन्मी कारण देवाचं नाव मुखाला येण्यासाठी जन्मोजन्माची पुण्याई लागते. तेव्हाच देवाचं नाव मुखाला येतं. आणि संत काय म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, देवा या विठ्ठले कृपा केले, देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली, कृपा. गेला का शनिवार? आपण इथं होतो ना शनिवारी. रविवारी उठलं का रविवारी मल्हारीची वारी माझे मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझे मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, बस बस. मल्हारीची वारी माझ्या. संपले का सगळे वार? मग नेमकी आपण कोणत्या देवाची? मग जीवनामध्ये जर आपल्याला खरंच आपल्या देहाचं सार्थक करून घ्यायचं असन तर त्याच्यासाठी आपल्याला कोणतं तरी पहिले एक देव करावं लागेल. आपुला तो एक देव करो निघा, आपुला तो एक देव करो निघावा, आपुला तो एक देव करो निघावा,
म्हणजे जनाबाईंना 8 दिवस 8 देव केले नाही. एक दरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. त्या भगवान पांडुरंग परमात्म्यालाच देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव या न्यायाप्रमाणे जनाबाईनं देवाची भक्ती नामस्मरण या ठिकाणी सुरूच ठेवलं. परंतु वारकरी त्या ठिकाणी आल्यानंतर बघितलं की या ठिकाणी ही गोदडी कोणाची आहे? जनाबाईची आहे. मग आता जनाबाईची गोदडी आहे. लगेच गावात त्या काळी पाटील होती, राजे होते. पाटलांनी लगेच गाव गोळा केलं. गाव गोळा केलं म्हणजे पहा वारकरी किती लाबाडेत. दिवसभर देवदेवाचं भजन करतात आणि रात्रीचे काय करतात? चोऱ्या. ही गोदडी कोणाची आहे? जनाबाईची. म्हणजे मग पांडुरंगाचे अलंकार कुठं असणार? जनाबाईच्या घरी. जा जनाबाईला घेऊन या. जनाबाईच्या घरी गेले. म्हणजे जनाबाईच्या घरी मी नामदेव महाराजांच्या घरी गेल्यानंतर ते तिथं बघितलं तर पांडुरंग परमात्म्याचे सर्व अलंकार आणि वस्त्र त्या ठिकाणी बघितले. जनाबाईला हाताला धरलं आणि ते अलंकार शाला घेऊन कुठं आले? पाटलाच्या समोर आणलं. आणि त्या काळी काही केस चालत नव्हते जास्त दिवस. पाटलांच्या काळात लगेच निर्णय. असू द्या ना पाटील. आता पाटलांकडे निर्णय राहिलेच नाही ना. आता सर्व कुठं गेलंय? कोर्टाच्या अधीन गेलंय. लाज वाटते आपल्याला कधी कधी. कारण या ठिकाणी आपण जनाबाईच्या अभंगावरती चिंतन करतोय. एका महिलेच्या, एका मुलीच्या आणि महिला जातीचा सन्मान करण्यासाठी. तसं पाहिलं तर वास्तविक आज अभंग घेण्याचं कारणच ते होतं की या ठिकाणी महिलांचा सहवास जास्त आहे. पुरुष कमी आहे, दिवसभर कामं असतात, महिलांना नसतात, म्हणून या ठिकाणी संख्या त्यांची जास्त आहे. म्हणून या ठिकाणी स्त्री जातीचा सन्मान व्हावा त्या न्यायाप्रमाणे या ठिकाणी अभंगाची मी प्रस्तावना या ठिकाणी मांडलेली आहे. अजून अभंगाच्या पहिल्या चरणाकडे आपण गेलेलो नाही आणि वेळ झालेली आहे. परंतु बघा, खरंच आपल्याला आपल्या न्यायाची लाज वाटती की एका 6 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो आणि तिची केस 6-6 महिने, याच्या अगोदर पण घडलेल्या आहेत घटना. 5-5, 10-10 वर्ष केस कोर्टामध्ये चालते, त्याचा निकालसुद्धा लागत नाही. तोपर्यंत ती मुलगी किंवा ती महिला, पीडित महिला एखाद वेळेस आत्महत्याही करते. एवढं वेळ या ठिकाणी लागतो. परंतु त्या काळामध्ये अजिबातही कुठलाही वेळ त्यांनी दवडला नाही. लगेच निर्णय घेतला. देवाच्या चोऱ्या करताना मग जनाबाईला काय करा? 16वर द्या. 16वर द्यायचं ठरलं. परंतु जनाबाईच्या हाताला धरलं, सूड रवण्यात आला आणि सूड रवण्यात आल्यानंतर हाताला धरलं आणि जनाबाईला 16कडं घेऊन चालले. त्या ठिकाणी जनाबाईंनी ज्यांनी धरून चालवलेलं होतं त्यांना विनंती करू लागल्या, ठीक आहे मला 16वर द्या, माझ्याकडून चोरी घडली, आता मी वास्तविक चोरी केलेली नाहीच आहे, परंतु तुमचं म्हणणं आहे ना, मग मला फक्त 16वर देण्या अगोदर एकदा त्या पांडुरंग परमात्म्याला पाहू द्या आणि त्याला भेटू द्या. परंतु आताही फाशी देताना शेवटची इच्छा विचारते ना, तसंच झालं. मग त्यावेळेस सुद्धा जनाबाईला विचारलं गेलं की तुमची शेवटची इच्छा पांडुरंग परमात्म्याला भेटण्याची आहे ना. मग जनाबाईसाठी वेळ त्या ठिकाणी दिला. वेळ दिल्यानंतर विठ्ठल 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 आणि ज्यावेळेस वेळ दिल्यानंतर जनाबाई पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभ्या राहिल्या आणि त्या पांडुरंग परमात्म्याला विनंती करू लागल्या. आता त्या ठिकाणी विनंती करण्याची वास्तविक पाहता तशी काही गरज नव्हती, परंतु तरीसुद्धा देव आणि भक्ताचं काय नातं आहे या ठिकाणी जनाबाईने ते सिद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. आणि देवाला त्या विनंती करू लागल्या की देवा सांग
मी तुझी चोरी केली का? देवाचं एक काहीही उत्तर या ठिकाणी येत नाही. जनाबाई पुन्हा विचारलं, अरे असा माझा काय गुन्हा आहे? आज या ठिकाणी मला सोळावं द्यायचं ठरलेलं आहे आणि मी तुझी चोरी केलेली नसतानाही तूच त्या ठिकाणी तुझे वस्त्र अलंकार विसरून आला आणि आज चोरीचा आळ कोणाच्या? माझ्यावरती आलाय आणि मला आज 16वर द्यायचं आहे आणि तू जर यांना जर नाही सांगितलं तर हे मला 16वर दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु एकही उत्तर पांडुरंगाच्या मुखातून जनाबाईला मिळाना. परंतु आता विनवणी कवर करतं माणूस. जोपर्यंत आत्म्याची तळतळ होत नाही तोपर्यंत देवाचं देव पण कुठपर्यंत? 4 वेळा 3 वेळा. परंतु देव काहीही बोलायला तयार नाही. परंतु आता जनाबाईचा पारा चढला. देवा मी तुला एकदा सांगितलंय, देवा तुला मी एकदा सांगितलंय मला ह्या महिन्यामध्ये अर्धा तोळा पाहिजे. देवा मी तुला या महिन्यामध्ये परत सांगते मला अर्धा तोळा नाही. हा चोरी मी केली नाही. परंतु त्या ठिकाणी जसा तुमचा पारा चढतो ना 3ऱ्या महिन्यात, तसा जनाबाईचा सुद्धा 3ऱ्यांदा पारा चढला आणि देवाला म्हणे, ए देवा अरे खरं सांग मी तुझी खरंच चोरी केली का? अरे मी जर खरंच चोरी केली असन तर मी आनंदाने या 16वर जायला तयार आहे. एवढंही करून देवाचं उत्तर येईना. मग जनाबाईंना पदर खवसला. आता जर ती 4थ्या महिन्यात अर्धा तोळा आला नाही आपलं, आता जर तो उत्तर दिलं नाही तर मी काय होईल? जनाबाईने शिव्या द्यायला सुरुवात केली. उभी राहोनी अंगणी शिव्या देती जनी, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. अरे अरे विठा, 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 अरे अरे विठा. मायेचा करटा, मायेचा करटा, तुझी झाली, तुझी झाली, तुझी झाली, तुझी झाली. ऐकलं का? काय म्हटली? कोणाला म्हटली? देवाला. कोण म्हटलंय? जनाबाईला. जनाबाई म्हणती कोणाला? देवाला. आता वास्तविक तो अधिकार तो फक्त जनाबाईलाच होता, कारण ते नातं जनाबाईचं आणि पांडुरंगाचं मायलेकीचं होतं, बापलेकीचं होतं. कारण पांडुरंगच माझा माता पिता आणि रखुमाई माझी माता. ह्या नात्यानं जनाबाईला पश्चाताप झाला आणि जनाबाई देवाला शिव्या देऊ लागली. हे देवा, अरे तू काय हे फक्त माझ्या सोबतच केलंय असं काही नाही. याच्या अगोदर सुद्धा तुझे खेळ कसे आहेत याची मला कल्पना आहे. आणि आज तू मला नाही उत्तर देत आणि माझी चोरी सिद्ध नाही ना करत, याचा अर्थ ज्यांच्याशी तू याच्या अगोदर खेळ केलेत ते सुद्धा खरे आहेत. आणि ते कोणते कोणते खेळ देवाने त्यावेळेस भक्तांसोबत केलं याचं प्रतिपादन अभंगाच्या पहिल्या चरणाने. पहिलं चरण या ठिकाणी झालेलं आहे आणि आपली कीर्तनाची वेळ सुद्धा जवळजवळ संपलीची आहे. आणि आत्ताशी आपण अभंगामध्ये प्रवेश केला आहे. परंतु अभंगाच्या मध्ये प्रवेश करत असताना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जनाबाई काही सांगते की हे देवा, ही वेळ माझ्यावरच आली नाही, याच्यावर अगोदर देखील पुण्यवंत असणारा कोण? बळी. 100 यज्ञ पूर्ण झाल्यानंतर इंद्राचं इंद्रपद आणि इंद्राची सगळी संपत्ती कोणाला मिळणार होती? बळीला. परंतु याची
इंद्राला खंत वाटली आणि इंद्राने काय केलं, आता माझं पद जाणार म्हणून भगवान विष्णूकडे गेले. आणि भगवान विष्णूकडे गेल्यानंतर आता माझी सगळी संपत्ती, माझं पद सगळं जाणार. आणि बळीचे जर 100 यज्ञ पूर्ण झाले तर हे सगळं, आणि या ठिकाणी बळीराजा येऊन माझ्या जागेवरती बसणार. परंतु विष्णूने त्या ठिकाणी त्यांना काळजी करू नका सांगितलं आणि लगेच या ठिकाणी अवतार घेतला आणि बळीच्या दारामध्ये जाऊन या ठिकाणी दान मागितलं. त्या ठिकाणी दान मागितले. काय मागितले? 3 पावलं, 3 पावलं जागा. तर 3 पावलं जागा मागितली. 3रा पाय कुठं ठेवला? डोक्यावर ठेवला. आणि बळीला कुठं घातलं? पाताळात घातलं. म्हणजे पुण्यवंत असणारा बळी तू काय केला? ज्यांना आयुष्यभर तुझं नामस्मरण केलं, 100 यज्ञ पूर्ण केले, असा पुण्यवान असणारा राजा बळी, त्याला तू कुठं घातलं? पाताळात घातलं. मग तू काय एवढा चांगला आहे का? माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालं, बरोबर. आणि त्याच्यानंतर काय आहे? चोरट्याचा बहुमान वाढवला. चोरटा कोण होता? वाल्मिक. आयुष्यभर चोऱ्याच केल्या ना, परंतु चोऱ्या करत असताना नारदाची भेट झाली आणि राम राम म्हणायला लावलं. आणि राम राम म्हणायला लावलं आणि त्याच्याकडून काय केलं? कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. तो वाल्या कोळी कोण होता? चोर होता. म्हणतात बरं का 7 रांजण त्यानं काय मारले होते? शुद्ध बामण मारले होते. इथं साऱ्या गावातून एक की त्यावेळेस कुठून आले होते एवढे बामण ते नाही आपल्याला सांगता येणार, पण मारले असं आपण एक गृहीत धरू. मग 7 रांजण भरले होते, एवढे बामण मारले. म्हणजे एवढा अत्याचार करून सुद्धा असणारा तो वाल्मिक, त्याला काय केलं तू? त्याचा बहुमान. त्याला आज रामायणाच्या अगोदर नाव कोणाचं घेतलं जातं? म्हणजे त्याचं काय केलं? थोडक्यात बहुमान वाढवला. म्हणजे असा असणारा चोर सुद्धा तू त्याचं काय केलं? मान वाढवला. आणि असे अनेक खेळ, अशा अनेक जणांसोबत किंवा अनेक भक्तांसोबत तू असे खेळ खेळला. आणि तोच खेळ आता कोणाशी खेळू राहिलाय? तू माझ्याशी खेळू राहिलाय. आणि वैरी अशी, म्हणजे वैरी ज्यांनी तुझी फक्त द्वेष भावना केली, स्वतःची बायको घेऊन गेला. कोण? रावण. त्याला मोक्ष दे. म्हणजे ज्यांना आयुष्यभर तुझं नामस्मरण नाही केलं नाही आणि काहीच नाही, उलट तुझ्याच बाबतीत अनेक चुका करू नये, त्याला तुला काय केलं? मोक्ष दिला. आणि अशा अनेक भक्तांचे तू असाच खेळ केला आणि माझा केला, म्हणून त्याच्यात काय विशेष आहे? म्हणून या ठिकाणी जनाबाईने अनेक प्रकारे, म्हणजे अभंगाच्या पुढच्या 4 चरणांमध्ये देवाला प्रत्येक भक्ताचं तू केलेल्या अन्यायाचं दर्शन पांडुरंगाला करून दिलं. आणि हे देवाच्या लक्षात आल्यानंतर ज्यावेळेस जनाबाईला सोळाकडे नेण्यात आलं त्यावेळेस देवाने अशी कृपा केली की जनाबाईला सोळाजवळ नेण्याच्या अगोदरच सोळाचं काय केलं? पाणी झालं. आणि या ठिकाणी जनाबाईला सुरक्षित वाचवलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भक्ती केल्यामुळं देव अंतकाळाला देखील, अंतकाळाच्या वेळी देखील का होईना आपल्याला संकटातून मुक्त करतो. द्रौपदीच्या मागे पुढे उभा राही सांभाळित आली आघाद. द्रौपदीसाठी सुद्धा तो वस्त्र झाला. तिनं काय केलं होतं? फक्त बोटाला चिंधी बांधली होती, परंतु त्या चिंधीच्या बदल्यामध्ये पूर्ण वस्त्र हरणाच्या टायमाला सर्व वस्त्र तिला नवे वस्त्रच तो झाला आणि तिची लज्जारक्षण केलं. म्हणजे देवाचं नामस्मरण केल्यानंतर प्रत्येक वेळेस तो भक्ताची मदत करतच असतो. म्हणून आपण देखील त्या भगवंताचं नामस्मरण हे नित्य नामस्मरण केलं पाहिजे. म्हणजे जनाबाईने या ठिकाणी देवाची भक्तीच केली आणि ती भक्ती केल्यानंतर तिच्या जीवनामध्ये आलेलं एवढं मोठं संकट फक्त नामस्मरणाच्या जोरावरती निवारण स्वतः भगवान पंढरीश परमात्म्याने केलं. म्हणजे आपल्याही जीवनात आपण नामस्मरण केल्यानंतर आपल्या जीवनात येणारी जी संकट आहेत त्याचं निवारण भगवान परमात्माच करणार आहे. हे फक्त एकट्या जनाबाईंनीच सांगितलं नाही, आपल्याला सर्व साधू संतांनी सांगितलं आहे की नामस्मरण करा. तुकाराम महाराजांनी ते अनेक संतांनी या ठिकाणी सांगितलं आहे. हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. परंतु कधी कधी जगद्गुरु तुकाराम महाराजांना राग यायचा, न ऐकती. हां, त्यात ते बरंचसं भाग आहे पुढं. परंतु या ठिकाणी नाही ऐकलं
तुम्ही आज साधू संत सगळंच सांगून गेलेत आपल्याला, परंतु आपण ऐकत नाही. बरं ठीक आहे, नाही ऐकलं तर नका ऐकू, त्याचा तोटाही तुम्हाच वाचवणार आहे. म्हणून साधू संत या ठिकाणी सांगतात की देवाचं नामस्मरण केल्यानंतर तुमचं कल्याणच होईल, तुमचं भलं होईल, तुमचं चांगलं होईल. परंतु आम्ही कुठपर्यंत सांगणार आहे, आणि हे जर तुम्ही जर ऐकलं तर ठीक, आणि नाही ऐकलं तर हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरत शेवटी बाय काळ बांधून नेईल. सरत शेवटी बाय काळ बांधून नेईल. सरती सेवटी वा काळ बांधून नेईल. सरती सेवटी वा काळ बांधून नेईल. जनार्दनी आमच्या गायबा जाईल. आमचं काय बघायची एका जनार्दनी आमच्या गायबा जाईल. एका जनार्दनी आमचं काय बघायची आमच्या गायबा जाईल. काय बघायला आमच्या गायबा जाईल. काय बघायला पिंगळा 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 माधुरी बोली बोलत बेटा. पिंगळा माधुरी पिंगळा माधुरी बोली बोलत बेटा. पिंगळा माधुरी पिंगळा माधोरे बोली बोलत होते का पिंगळा माधोरे पिंगळा माधोरे बोली बोलत होते का पिंगळा माधोरे वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे लटिकेचे माना आता वर्तमान कोटे. लटकेनं बोला आता वर्तमान कोटे लटिकेचे बोलो आता वर्तमान कोटे. लटकेनं बोला आता वर्तमान कोटे पिंगा गे बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवघा अवघा धांगड दिंगा गे. अवघा धांगड दिंगा गे. अवघा धांगड दिंगा गे. अवघा धांगड दिंगा गे. अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग दाताचं दातवन घ्या गे कोणी. दाताचं दातवन घ्या गे कोणी. घ्या गे कोणी. कुंकू घ्या कोणी काळमणी. 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 कुंकू घ्या कोणी काळमणी निराकार दादा माहुर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शगुन 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 सांग भया आले माई माझे नाव. शगुन सांग भया आले माई माझे नाव. शगुन सांगा वया आले माई माझं नाव. शगुन सांगा वया आले माई माझं नाव. अहम वागा प्रेम नगरावरी. अहम वागा सोम वागा प्रेम नगरावरी. मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मजा. मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी. माझा मल्हारी दिवाळी मल्हारी देवारे. माझा मल्हारी दिवाळी मल्हारी दिवाळे. दौर फिरवे तो तुम्ही डुग डुग ऐका. दौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका. दौर फिरवे तो तुम्ही डुग डुग ऐका. दौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका. तुम्ही डुग डुग